नमस्कार सगळ्यांना. तर आता व्हिडिओ बनवायचं काय नाही बरं का कारण आता तुम्ही तर व्हिडिओ बघितला असेल. माझ्या बहिणीने व्हिडिओ बनवला आणि योगिता पण व्हिडिओ बनवला. बरं आता बर्थडे झाला होता, सगळं झालं होतं. त्यांच्या पण लग्नाचा बर्थडे झाला होता. माझ्या तर काय बर्थडेचा मी काही विषय नव्हताच लय घेतला. पण आता एक बोलायचं म्हणजे कसं आहे बरं का, योगितानं पण व्हिडिओ बनवला. बरं योगितानं बनवला, मी बनवला पण योगितानं बनवला आणि आता माझ्या बहिणीनं पण व्हिडिओ बनवला. तर बहीण आता व्हिडिओ बघितला. तुम्ही जर बघितला असेल व्हिडिओ, व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बघितल्यानंतर अ, ब म्हणजे एक कळलं बरं का. आता बहीण माझी आहे. हां. बरं योगिताचा विचार आधी करायचा का माझा विचार आधी करायचा नाही सांगा? हं. काय म्हणली? योगिताला तू एवढं बोलायला नाही पाहिजे होतं. बरं योगिताला बोलली मी. काय बोलली एवढं मी योगिताला? हां. योगिताला मी एवढंच बोलली, की "तुझ्या डोक्यात कसं बसलं नाही माझा एवढा बर्थडे होता. तू स्टेटस तरी ठेवायला पाहिजे होता." बरं झालं ते झालं होतं ना आता. हां. काल मी व्हिडिओ बघितल्यावर काय म्हणते त्या व्हिडिओमध्ये "आमच्या लय मनाला लागलं. आम्ही तुझ्या संग बोलणारच नाही." हां. बरं मी व्हिडिओमध्ये एवढे काय बोलली होती त्या दोघींना? हं. मी एवढंच म्हणली होती फक्त, की तुम्ही स्टेटस ठेवलं नाहीत माझं. एवढंच बोलली बरोबर का नाही? आणि काल काय म्हणते अजून तिनं व्हिडिओमध्ये म्हणती माफी मागायला पाहिजे. माफी मी का मागायची माफी? बरं मी चुकीचंच बोलली नाही, तर माफी का मागायची तिची? हां. बरं योगिता काय म्हणली मोबाईल व्हिडिओमध्ये काय म्हणतीये? मी दोन्ही नंदांना समान धरते. हो, तू धरते की. तुला मी त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. मी लेकरांची ही कधी दोन दुजापणा करतच नाही ना तू. कारण तू करतच नाही त्याच्यामुळे तुला बोलायचा प्रश्नच येत नाही. हां. मग छकुलीने एवढी म्हणजे माझी एवढी बहीण असताना तिने एवढी तिची बाजू घेऊन बोलतीये. हां. म्हणजे कसं झालंय माहिती आहे का? जे माणूस गरीब राहतं ना, त्याला काय करते ह्या दोघी जणी ओढून बरोबर आणते त्या. मी कधी व्हिडिओ विषयामध्ये त्यांच्याविषयी बोलली नाही. कधी असं लय हे करून बोलत नाही. कारण आता व्हिडिओ केला होता म्हणून बहिणीला बोलायचंय. अगं तू माझी बहीण असताना तिची बाजू घेऊन बोलतीये. हां. बरं बोलू नका. बोलायच्या थोडा तरी विचार करायचा होता. बाबा आपल्या बहिणीला काय वाटेल? हां. तिच्या मनाला काय वाटेल? अजून काय म्हणती? आम्हाला लय दुःख झालं. तुम्हाला कशाचं दुःख झालं? हां. मस्तपैकी बर्थडे केला, एन्जॉय केला दोघी सगळ्यांनी मिळून. हां. व्हिडिओ काढलं, मस्त असं गिफ्ट तुम्हाला भेटलं. हां. आणि माफी मागायची काय माझी गरजच नाही ना तिला. कारण मी चुकीचं बोललीच नाही, तर माफी मागायची काय गरज आहे? हां. आणि पोरगी काय म्हणती? "मावशी लय चुकलंय तुझं." हां. पोरीला बोलायची काय गरज होती मध्ये? बरं चुकल्यावर बोलू दे की. आणि तू काय सांगतीये? आणि काय म्हणते अजून? भाऊजीला तर बर्थडेचा वेडच नाही. भाऊजीला पहिल्यापासूनच येड नाही बर्थडेचा आणि ती कुणाचाच बर्थडे करत पण नाहीत. ती मला माहिती आहे की तू कशाला सांगावं लागतं या? हां. आणि भाऊजीचं नाव घेती आणि हे करती. हां, मी घेणार मग नाव. माझा नवरा म्हणल्यावर माझं नाव मी नवऱ्याचं नाव घेणारच मग. हां. पण तू थोडा सुद्धा विचार केला नाही आपल्या बहिणीला किती दुःख होईल बाबा. ना आणि अजून वरून कशी म्हणते मी माफी मागत नसती तुमची अजिबात सुद्धा. कारण माझं चुकलं नाही ना, मी माफी मागत नसती. हां. एवढं येड्यावानी करताय दोघी जणी एक होताय, अजून मला एकटं टाकताय आणि तू म्हणली ना, मी योगिता तर तिच्या संग नका बोलू. तुमच्यावर तर माझं काही नडतच नाही. आ? काहीच नडत नाही मला. योगिता सुद्धा म्हणती ना, बोलत नसती. नको बोलू तू. तुम्ही मला माहिती आहे गं, तुम्ही एका माळाचं मणी आहे दोघी जणी. त्याच्यामुळं मी बोलत नसती तुम्हाला. बोलत नसती अजिबात सुद्धा. बहिणीनं तर एवढा माझ्या अपमान म्हणजे एवढा जीवाला लागायसारखं बोलली ना, तिच्या संग तर बिलकुल बोलत नसती अजिबात सुद्धा. आणि तुझ्या घरी तर येत नसती अजिबात सुद्धा आता. थोडा सुद्धा विचार केला नाही, बाबा काय वाटेल आपल्या बहिणीला म्हणून. एवढं बोलली तू माझं तर काय नडलंय तुम्हाला बोलायचं आता. जावा की तिकडं. एवढं माणूस चांगलं राहून, हे करून सुद्धा तुम्ही एवढं बोलताय म्हणल्या दोघी जणी मिळून. हां. आणि त्या दिवशी फोन आल्या दोघी पण जवळ होता तुम्ही. काय बोलले तुम्हाला एवढं मी? काय बरंच काय म्हणली, कुठं उचलली डीब लावली, कुठं टाळ्याला आणि बाळ्याला आणि कुठं काय बरंच काय बोलली तू. पण जाऊ दे आता झाला होता, बर्थडे झाला होता तुमचा चांगला मस्तपैकी.
मला त्याचं काय म्हणायचं पण नव्हतं. आता जाऊ द्या म्हणलं, कशाला आपण आता आपलं काढायचं आणि मांडायचं उगाचच व्हिडिओ करून हे करायचं. झालं होतं म्हटलं. पण मी काल व्हिडिओ बघितला. आणि योगिता सुद्धा म्हणते, "ताई तुम्ही मलाच बोलला. माझ्या सुद्धा मनाला लागलंय." काय एवढं बोलली होती ग तुला मी? माझी बाजू कुणीच घेऊन बोललं नाही. बरं राहत नाही तुझ्या ध्यानात. झालं होतं ना मग आता. एवढं व्हिडिओ करायची, परत मांडायचं मोहरं काय गरज होती तुझी? तुम्ही पहिलेच मला म्हणतात ना टाकून दिल्यासारखं बोलताय की. मला माहिती होतं ना ते. तुम्ही दोघी एकत्र आलाव. तुम्ही प्लॅनिंग करता, प्लॅनिंगला बोलता तुम्ही. असू द्या. तुमचं दिवस आहेत आता. माझं पण दिवस येतील का नाहीत आता. मग तुमच्या दोघीकडे बघून घेते चांगलं मग आता. आणि खास करून ती पोरगी. पोरगी सुद्धा मला म्हणती, "मावशी लय चुकलं तुझं." काय चुकलं माझं ग? हां? बहीण बोलली ती बोलली. बहिणीची पोरगी सुद्धा मला अशी बोलतीये. मला तर एवढं वाईट वाटलंय ना, खरंच. पण आता कसं असतं माहिती का, एकटं पडलं की माणूस एकटंच पाडतं शेवटी. पण जाऊ दे आता काय करायचं, इलाज नसतोय त्याला. शेवटी काय म्हणतात ना, बोलल्याचंच तोंड दिसतं. तसंच झालंय माझं. आणि मेन म्हणजे नवरा सुद्धा माझ्या संग म्हणजे माझ्या बाजूने बोलतच नाहीत. त्याच्यामुळं काय आता बोलायचं म्हणजे असा काही विषयच नाही एवढा. पण बहिणीकडनं लय मोठी चूक केली बहिणीनं माझ्या संग म्हणजे एवढं व्हिडिओमध्ये बोलून, हे करून. गेल्या मज्जा करते त्या असं मस्तपैकी. हां? हॉटेलमध्ये जेवायला हॉटेलमध्ये जाऊ द्या तिकडं. नेला असेल बर्थडे होता त्यांचा, गेली असती ते जेवायला. पण योगितानं सुद्धा म्हणली नाही, विचार केला नाही. असू दे आपली आता मोठी बहीण आहे, नणंद आहे आपली. बरं तिला आम्ही ना वेगळं मानतच नव्हतो. आम्ही दोघे ना आणि तिसरी बहीण मानत. असं एका म्हणजे एक माझ्या मनाला वाटत होतं. तिनं सुद्धा बोलून एवढं परक्यासारखं करून टाकलं. जाऊ द्या. बघू आता काय रिॲक्शन करते ते आता. मी पण बनवलाय व्हिडिओ. त्यांना वाटत असेल मी व्हिडिओ बनवणार नाही आणि ताई काय बोलते ते. मला काय बोलायला तोंड नाही काय? का मी गप्प बसणार आहे बोलायला? प्रत्येकाला तोंड असतं हो बोलायला. पण एवढंच की कसं असतंय, मी बोलून दाखवत नाही. मग वाटतं की बाबा जाऊ द्या, आपल्याशिवाय त्यांना तर कोण आहे? म्हणून मी बोलत नव्हती. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघा. मी असं बोलते का कुणाला? बोलत नाही, मी बोलत नाही. माझ्या बुद्धीलाच पटत नाही ती. पण तुम्ही दोघींनी ना माझी बोलून ना एवढं मन दुखवलंय ना आणि तुम्ही म्हणलाय ना दोघी पण, मी बोलणार नाही. नका बोलू. माझं काही नडत नाही तुमचं नाही बोललं तर तुम्ही. आणि मी पण बोलत नसते तुम्हाला. तुम्ही जे मला बोलून जे दाखवलंय ना, आणि येत पण नसती मी आता इथनं मोरं. एवढं लक्षात ठेवा दोघी पण. येत नसते आता अजिबात सुद्धा. काय नडलं नाही. एवढं बोलताय दोघीकडनं ना मला. काहीच नडलं नाही आता. राहावा तुमच्या घरी तुम्ही निवांत राहावा, खुश राहावा. माझं काय तसं म्हणणं नाही. पण मी म्हणून येणार नाही घरला अजिबात सुद्धा आता.